चालेल घ्या नेक्स्ट वन. काय दिले यामध्ये टू रेडिओ न्यूक्लिआय A and B have disintegration constant lambda A and lambda B. Initially N not दिलंय, Na and Nb are the number of nuclei in their respectively. After how much time, म्हणजे टाइम विचारलाय. ओके, डिसइंटेग्रेटेड न्यूक्लिआय आर सेम, हे दोघांचे न्यूक्लिआय सेम झाले आणि त्या टाइमला ऑप्शन हे आहेत सगळे. ओके, लॉग Na बाय Nb, Na बाय Nb, Nb बाय Na, Nb बाय Na आणि these are the multiplied in term of lambda. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? पहिल्यांदा डेटा काय, देर आर टू एलिमेंट्स A, B. सगळ्यात महत्वाचं इनिशियली किती होते, तर इनिशियली होते N नॉट नाही, Na and Nb. बरोबर. अँड फायनली किती होते, Na डॅश इज इक्वल टू व्हॉट, Nb डॅश. म्हणजे आपण सिम्बॉल वाईज इनिशियली N नॉट घेतलं होतं, बरोबर आहे, आणि फायनल साठी N घेतलं होतं. इज इट राईट? मग फॉर्म्युला कुठला यूज करावे? इथं फॉर्म्युला आपल्याला यूज करावे, हाफ लाईफ नाही यामध्ये. इथं वर्ड कुठं हाफ लाईफ आहे? नाही. मग N इज N नॉट ई रेज टू मायनस लॅम्बडा टी, टी फाइंड करायचा. दोघांचा NaNb सेम आहे, फायनल सेम आहे, म्हणजे N सेम आहे. मग Na डॅश काय येणार, इनिशियल Na ई रेज टू मायनस लॅम्बडा ए इंटू टी, आणि Nb डॅश काय येणार, इनिशियल Nb ई रेज टू मायनस लॅम्बडा बी इंटू टी. ओके, आता मी एस Nb बाय Na, काय Na बाय Nb आपल्याला माहित नाही. मग की काल्यांदा काय करतो मी, लॅम्बडा इकडे बघा, लक्ष दे, मी आता थिंक कसं करवलंय, तर Nb राईट, Na जर डिवाइड केलं तर ते Nb बाय Na येणार, त्यावेळी लॅम्बडा बी इकडे डिवाइड होणार, बट लॅम्बडा बी मायनस होणार, मायनसचं न्यूमरेटर काय होणार, प्लस. इथं डिवाइड झाल्यानंतर न्यूमरेटर प्लस होणार ना, मग इथं ते लॅम्बडा बी मायनस लॅम्बडा ए ला हे मॅच होत आहे. लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा बी घेतलं तर Nb बाय Nb होणार नाही. ओके, आणि मायनस होणार कारण सगळ्या दोघांचा डिफरन्स साईन मध्ये. त्यामुळे ह्या दोन ऑप्शन मध्ये आपण गो फॉर लॅम्बडा मी मायनस हे ऑप्शन असेल ह्याने सॉल्व्ह करूया. म्हणजे काय करणार, Nb नाही करायला पाहिजे मला. ओके, अंडरस्टूड. ई रेज टू मायनस लॅम्बडा ए टी काय, आणि हे ई रेज टू मायनस लॅम्बडा बी इंटू टी, हे काय आलं, Nb बाय Na, कारण Nb बाय Na ऑप्शनला हे मॅच होत आहे. कळालं काय? हा, आता ई रेज टू पॉवरच ही मायनस लॅम्बडा बी न्यूमरेटर मध्ये घेतो, प्लस झालं, म्हणजे प्लस लॅम्बडा बी टी मायनस लॅम्बडा ए टी. हे मी का केलं, कळालं? हे कळालं मला की ह्या साईडला डिवाइड झाल्यानंतर परत न्यूमरेटरला लॅम्बडा बी प्लस होत आहे, म्हणून हे ऑप्शन घेतलं मी. कुठलं, सी ऑप्शन घेतलं मी. आन्सर मला काय आलं की सी ऑप्शन बरोबर आहे. आता आपण फक्त सॉल्व्ह करावलोय Nb बाय Na. आता काय करणार नेक्स्ट, दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा, लॉग घेतल्यामुळे ह्या साईडचं ई कॅन्सल होतंय. ओके, लॉग हे मॅथ्स माहिती आहे ना, लॉग घेतला दोन्ही साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॅम्बडा टी लॅम्बडा ए टी इज इक्वल टू लॉग Na आला, लॉग टू बेस ई Nb बाय Na आला.
NB by NA. आता यातलं मी टी कॉमन घेतलं, काय राहिलं? लॅमडा बी मायनस लॅमडा ए इज इक्वल टू लॉग NB by NA. NB by NA. आणि त्यामुळे टी आलं लॉग NB by NA. नाही, हे डिवाइड बाय होणार ना, मग ते जसं विचारलं तसं लिहूया. 1 लॅमडा बी मायनस लॅमडा ए लॉग NB by NA. NB by NA. अंडरस्टूड? सो इज इट क्लिअर? काल हे वेगवेगळे टाईप होते, ऍटलिस्ट एवढे तरी करायला पाहिजेत.